आमचा मुलगा या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्याला आहे, आमचा मुलगा त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्याला आहे, आमचा मुलगा डॉक्टर व्हायला, इंजिनियर व्हायला. अरे बट त्या मुलग्याला पण विचारा ना, त्याला काय आवड आहे, त्याला कशात करिअर करायचं आहे. कुणाला फोटोग्राफीमध्ये आवड असते, कुणाला स्पोर्ट्समध्ये आवड असते, कुणाला बिझनेसमध्ये आवड असते. बट त्याचं काय देणं घेणं नाही यांना. कुठल्या तर चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला लावायचं आणि तिथं तो मुलगा ॲडमिशन घेतोय आणि इच्छा नसताना तिथे शिकत असते. आपल्या घरातल्यांची मेंटॅलिटी पण अशीच झाली की चांगली शिक्षण घेतल्यावर चांगली नोकरी मिळते आणि चांगला पैसा कमवता येतोय. बट आत्ताचा काळ वेगळा आहे. आत्ता ग्रॅज्युएशन करून पोस्ट ग्रॅज्युएशन करून पण पोरं बेरोजगार आहेत, सुशिक्षित बेरोजगार झाल्यात, घरात बसल्यात, डिप्रेशनमध्ये आहेत. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. सचिन तेंडुलकरच्या बापानं त्याला जर सांगितलं असतं की तू इंजिनियर हो, क्रिकेटचा नाद सोड, तर तो आता एवढं नाव कमवलं असता काय? नाही. आपल्या मुलग्याला आवडते त्या क्षेत्रात करिअर करायची संधी द्या. तो मुलगा नक्कीच 100% सक्सेसफुल होणार. आणि आपल्या मुलग्याला कधीच दुसऱ्या पोरासोबत कम्पेअर करत जाऊ नका, कारण प्रत्येक मुलगा हा अभ्यासात हुशार नसतोय. काही मुलं अशी पण आहेत त्यांच्या टॅलेंटच्या जोरावर लाखो रुपये कमवण्याचा दम ठेवतात.